हा ग पोरी, अजून झोपले नस तू? आलो नाही अजून. हा, नामदेवरावचा अजून पत्ता नाही. कुठं गेला ते इतक्या वक्ताला? सांगून नाही गेलं ते. अरे अरे अरे, त्या जावयाला डोसक्याला कार आणला अगदी. गावी नीट वागना म्हणून इथं आणून घर जावे केला त्याला. बरं शेपूट का अजून सरळ होत नाही. चालते चालते, झोपवली. चल पण त्या आलं की मीच दरवाजा उघडतो आज. अगं बसून करायली, झोप ना. मी बघतो त्याच्याकडे. दार तू उघडलंस ते बरं केलंस. काय तुझा तो खबीस बाप झोपलाय ना? माझ्या तोंडावर काय हात ठेवतीस? ठेवायचं त्याच्या ठेव. त्या आईला जागा असेल तर पार बोंबा बोंब करतो. तो सासरा तसा आणि तू अशी. त्या आईला पार काम आलं तुमच्या घरात राहायचा म्हणजे. नमस्कार. तुम्ही म्हणजे मामाजी तुम्ही होय? मला वाटलं की माझंच काहीतरी. मला खबीस म्हणता? अरे जावं ऐसा का वैरी? ना जेवून घ्या. आणि पुण्यांदा जसं रातचं बाहेर राहिलात ना तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवायचं. लक्ष्मी, तुझ्या नवऱ्याला गिळायला घाल. दरवाज लावून घ्या. खवीस चालतंय ना जेव्हा? कशाला? तुझ्या बानं माझी हजामत केली. तू आता तुरटी लाव. तसं नव, नेहमीपेक्षा उशीर झाला म्हणून मला काळजी वाटायला लागली. म्हणून बाच्या हातात वस्त्रा देऊन माझी भादराया त्याला इथं उभा केला काय? झालं, जेवायला नको जा. तुझ्या बाच्या शिव्या खाऊन माझं लय गचपाट भरलंय. आता राहिल्या शतपावली त्या बिचाऱ्या जेवा. तुझ्या या म्हाताऱ्यामुळे समध्या आनंदावर पाणी पडतंय. तुम्ही लक्ष देऊ नका तिकडे. खरंच रखमा, आठव आपण आपल्या गावात होतो तेव्हा तुम्ही दिसभर तेवढ्या ढोल वाजवीत बसायचं. खरंच आता तुझे तसा ढोल वाजवाया मिळाला तर? 2 दिवसात येतो असं म्हणाला होता तुझा नवरा. आज 8 दिवस झालं. पत्त्या कुठे आहे त्याचा? अडकला असतील कोणत्या तरी कामात. आलंच की ते. मामासाहेब, आम्ही आलोय. आमच्यावर आणि आमच्या पोरीवर लय उपकार केले सर. कसं नव्हं, बघा तरी काय आणलंय, आणि ते बी स्वतःच्या कमाईनं आणलंय. या बघा, धोत्राचं पान आणि सदऱ्याचा कपडा. ही जावयाकडनं सासऱ्याला दिलेली भेट. नमस्कार करतो. बरं, कसली कमाई केली? आपलं हेच की ते, म्हणजे एकाचा ट्रॅक्टर दुसऱ्याला इकून दिला. कमिशन आपलं. जाग झालं की, म्हणजे धंद्याला लागला असं म्हणायचं. पोरी, नामदेवरावसनी गरम गरम चहा करून दे. दमलं असतील ते. चला हात चला, आम्ही माडीवर आहे. श्री हरी श्री हरी. चल 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 लवकर. गरमागरम चहा दे. तुझ्या बाची ऑर्डर आहे. मला सांगू नका काही. अगं आता निवडणुकीचं काम म्हणल्यावर 1-2 दिवस इकडे तिकडे व्हायचं. लय रागावले काय? आमच्या रागावण्याचं तुम्हाला काय? सासऱ्याची तेवढी नाराजी घालवली. अगं येडे, सासऱ्याची नाराजी दिवसा घालवायची असते आणि बायकोची नाराजी रात्रीच्या अंधारात मिटवायची असते. चला, आपलं काही गुदगुल्या केलं आणि बोलणं होते झालं. अगं माझी दिलाची राणी, तुला कसा ग विसरीन मी? येताना येशीवरच्या येताळाला कोंबड कापलं की मग मी माझ्या देवीची पूजा करायला मोकळा. कशी आहे? काय की नाही?
अहो पण अगोदर नाही का सांगायचं. नाही सांगितले हं, पर ह्या काय का नाही. चांगलं. बघू बघू कशी दिसतीस ती. नेस बघू माझ्या मोर चल. हो सारखं सारखं काय शेवटपणा लावलाय. बर राहिलं. हं, एक काम करशील, काय रातच्याला तू घडी मोड होय आणि मी स्त्री मोडन. होय काय मग कुठं काय वात्रट कुठलं? अरे, गो बसा गो. पण मी म्हणते दादांच्या डोक्याला तुम्ही तरी कशा पाय त्रास देता. आणि मी म्हणतो हं, तुझा दादा तरी आपल्या डोसक्याला कशा पैतारात करून घेतो. आता माझ्यासारखा जावई मिळाला म्हणून बरं, हं. दुसरा एखादा असता तर कवाच पळून गेला असता. होय हम्म. मग तुम्ही तरी कशा पाय राहता इथं. सांगू हं, आता तुझ्या प्रेमाच्या बेडीतच अडकलोय ना म्हणून खरंच सांगतो तुझ्याकडे बघून कसं तरी दिवस ढकलतोय बघ मी. असं तुझी भूक लागली तू आती हे नुसतं खायला घालून काय करते. शिक्षा म्हणून त्याच ते बंद केलंय खोलीत. कसं लाड करायचे नाहीत. झाले की नाही आला निघ म्हणतो ना. हे काय चाल. आलात या. अहो एक नाही दोन नाही चांगलं 8 दिवस शिक्षा झाली की. नाही म्हणजे त्याच्याबद्दल काय नाही म्हणत मी. मग कशाबद्दल म्हणता. आता काय म्हणणार म्हणजे दिवसाचं नको पण निदान रात्रीच तर खोली बाहेर सोडा की मला. कशाला पुण्यात नवणगेपणा कराय. नाही हो त्याकरता नाही म्हणत मी. तुम्हाला तुमच्या नातवाचं तोंड बघायला मिळावं एवढीच इच्छा आहे माझी. त्या गोष्टी नशिबात असाव्या लागतात. अहो अहो हो नुसतं नशिबावर सोडून कसं चालल. त्याला प्रयत्नाची बी जोड हवी का नको. या तुमच्या काय करतायचा. पाणी मागितलं होतं ना. इसरलं जो मी आज. दादा काय रानम्या काय झालं. वाईस घोळ झालाय पोल्ट्री. म्हणजे काय सांगतोस काय. 4 दिवसामागं पोल्ट्रीतल्या 50 कोंबड्या चोरल्या गेल्या होत्या. कशा गेल्या कोणी नेल्या. आणि तू आज सांगतोस होय. पाटक्यांच्या अनात नाही आलं. 400 पक्षी आहेत. परवा सहज मोजलं तर 50 कोंबड्या गायब. मग त्यातल्या 25 परत आल्यात खरं. म्हणजे 25 कोंबड्या चोरीला गेल्या. अरे 25 कोंबड्या म्हणजे 200-300 रुपयाचं नुकसान झालं की. सहज झालं की. काय रे कुणी बाहेरची माणसं आली होती पोल्ट्रीत. नाही बा. परत 4 दिवसामाग आपलं नामजराव मात्र आलतो पोल्ट्रीवर. लय उशीर पत्र बसलं होतं. नीट लक्ष ठेवून असा काम करता की काय करता. हे वाढ जाईल असं नाही तर चोर पकडायच पाहिजे. पाहिजे मी जातो पोल्ट्रीवर. बर. काय नामदेवराव अगदी बाजीराव म्हणून आलायचा. नवीन कापड शिवली वाटते. वय मामासाहेब कशी काय आहेत. जा काय कवा शिवली. त्याला काय वेळ लागतोय. काल शिंप्याकडे नेऊन दिली आज तयार बी करून दिली त्यानं. रकबा तू दिलेस वाटतं पैसे. नाही बा मी कुठं देणार. मग कुठं आणलं पैसे. हेच आपलं नेहमीप्रमाणे एकाच्या म्हशी दुसऱ्याला ऐकल्या मधलं कमिशन आपलं. हरामखोरी करू नका. पोल्ट्रीचा 25 कोंबड्या चोरून तुम्ही ऐकल्या का नाही. कोंबड्या पोल्ट्री म्हणजे मग तुमच्या आईची शपथ आहे. बायकोची आण आहे खरं बोला. काय म्हणजे एकदम दोघींना मारल्यागत होत आहे. खरं सांगायचं म्हणजे खोटं बोला तर खेटराला मारीन. अरे एकदम अंगाव काय येताय. हा तुम्ही नाही दिले पैसे म्हणून निघल्या. माझ्या कोंबड्या ऐकल्यात मग लाज नाही वाटत. ऊस बनून सासऱ्याचं घर खायला निघालात काय. तुम्ही असं करा. अगं माझं ऐकून तर घे रखमा. नाही ती ऐकायची नाही आणि मी बी ऐकायचो नाही. आत्ताच्या आता घराबाहेर निघायचं. घराबाहेर जायचं म्हणजे एकदम घराबाहेर जायचं. होय. जा. नवरा बायकोला टाकतो तसं आम्ही तुम्हाला टाकलंय असं समजायचं आणि चालायला लागायचं. आणि पण मी फक्त तिच्याशी लगीन केलंय. घरचा चालायला लागायचं म्हणजे चालायला लागायचं. तुम्हाला बनवू का बाय. एकदम असं करू नका हो. खूप स्वस्त आहे आम्ही. दादा निदान माझा तर विचार करा. मी पाया पडते तुमच्या. त्यांच्या वतीने माफी मागते पण असं करू नका नाना. परत नाही सण उच्चास. घर जावं म्हणून खूप डोक्यावर चढला येऊ. नामदेवराव अजून उभं कशाला राहिला असा. निघा बाहेर. हा चाललो तुमच्या लेखी करता म्हणून थांबलो होतो. नाही कोण मारणार आहे इथं. पण